सकाळी मस्त छानपैकी उठल्यानंतर देवपूजा, स्मरण, पारायण असं सगळं माझं झालं. आणि तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तू पारायण कोणतं करते. तर वेगवेगळे पारायण करत असते मी, पण गीतेचं रोज करत असते 15वा अध्याय, 5वा अध्याय. आणि मग इतर जे अध्याय असतात ना ते असे रोजचे 4-5 श्लोक वगैरे असे करत असते. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये मराठी अर्थ पण आहे गीतेमध्ये, म्हणून मग आपल्याला लगेच समजतं कुठल्या श्लोकचा काय अर्थ आहे ते. हॅलो, नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर आशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. त्याच्यानंतर आता नेहमीचं आपलं अर्धा ते 1 तासाचं जे रुटीन आहे व्यायाम वगैरे करण्याचं, तर ते मी करत होती. आणि तुम्ही करतायत की नाही माझ्यासोबत? काही ताईंच्या कमेंट्स होत्या की तुझं वजन होतंय कमी किंवा काय, माझं काही फरक दिसत नाही म्हणे. असं एवढ्या 4-5, 5-6 दिवसामध्ये इतका फरक दिसणार आणि साधारण 1 ते 2 किलो कमी झालं असेल तर असेल ताई. पण मग तुम्ही सोबतच आहे ना जे काही खाण्यापिण्याचे नियम आहेत ते पण नक्कीच पाळा. म्हणजे जसं की साखर एकदम बंद करून द्या, गुळाचा चहा घ्या किंवा मग एकदम कमी दुधाचा आणि कमी साखरेचा चहा तुम्ही सोबत सुरू करा. आणि दुसरी गोष्ट, मैद्याचे पदार्थ आणि तेलकट पदार्थ हे पण डायरेक्ट बिलकुल बंद करून द्या. आणि रात्रीचं जे जेवण आहे ते 6च्या किंवा 7च्या आधीच करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही बघा, अजून आपल्याकडे आहेत 15 ते 16 दिवस आहेत. तर किंवा मग आजपासून तुम्ही असं सुरू करा, आजपासून पुढचे 21 दिवस तुम्ही मोजा आणि हे रुटीन सुरू करा, तुम्हाला नक्की फरक दिसेल. आणि आजच्या जेवणात ही अशी मस्त अशी भेंडीची भाजी बनवणार होती मी. नेहमीप्रमाणे तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, राई आणि भेंडी छानपैकी बारीक कापून घेतली आणि मस्तपैकी परतून घेतली छान अशी आणि पूर्ण नरम होऊ दिली. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर पण अजून छान परतून घेतली आणि अशी तुम्ही नरम होऊ दिली. आणि त्याच्यानंतर आता हे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं, त्याच्यात मी लसूण, अद्रक, 1 हिरवी मिरची, थोडासा गरम मसाला आणि चटणी असं टाकून दिलं होतं ही शेंगदाण्याची चटणी बनवताना. आणि ही मस्तपैकी भेंडीच्या भाजीमध्ये परतून घेतली. एक जास्त वेळाने परतवायची कारण भाजी आपली आधीच शिजलेली होती. आणि मग गॅस बंद करून दिला. तर भाजी खूप छान होती आणि मेन म्हणजे मुलांच्या पण आणि यांच्या पण टिफिनसाठी झालं. माझं होतं तर मला भेंडीची भाजी खायची नव्हती कारण त्याच्यात शेंगदाणे वगैरे असं सगळं होतं आणि शेंगदाण्यांच्या त्या कूटमुळे वगैरे पण वजन वाढतं किंवा कमी होणार नाही मी जे प्रयत्न करते ते. मग त्याच्यासाठी मी काही ती भेंडीची भाजी खाल्ली नाही. कारण मग आपण एवढं इकडं प्रयत्न करतोय तर थोडेसे पथ्य पाळणं पण तितकंच गरजेचं आहे. तर मी काय माझ्यासाठी थोडीशी म्हणजे मेथीच्या भाजीचं पाणी करून घेतलं इतकुसं बिना तेलाचं आणि ते त्याच्यामध्ये मस्तपैकी पोळी मोडून घेतली आणि ती खाऊन घेतली. तर सगळा स्वयंपाक माझा झालेला होता, पोळ्या वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर मग किचन क्लीन करून घेतलं छानपैकी, भांडे वगैरे सगळे धुवून घेतले. आणि भांडे ना कमी निघत आहेत सध्या. कमी निघताय म्हणजे लगेचच्या लगेच धुवून घेते आहे, वेळात वेळ काढून. त्याच्यामुळे मग बाहेर म्हणजे ना माझं बाहेर काढत होती ना भांडे, त्याच्यामुळे काय होत होतं की एकदम धुवेल असं म्हणून ते खूप जमून जात होते. मग म्हटलं जाऊ दे बाई, आपलं बेसिंगमध्येच बरं आहे. आता काय सध्या पाण्याचं पण काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे. उन्हाळ्यात कसं पाण्याचा प्रॉब्लेम असतो तर त्यावेळेला बघू म्हटलं बाहेर धुवायचं. तर आता मी ना म्हणजे आज सकाळी यांना बसस्टँडला सोडायला गेली. तर तिथूनच 8 वाजता मला एका क्लायंटकडे जायचं होतं, काम होतं पार्लरचं थोडंसं. तर मग तिथं गेली, त्यांचंवालं ते काही काम जे होतं पार्लरचं सगळं आटोपलं. आणि त्यांच्या इथं कुंडीमध्ये ना खूप सारा पुदिना मला दिसला आणि त्या ताईंना मग मी मागून घेतलं. म्हटलं ताई मला द्या म्हटलं पुदिना. आमच्या इथं आहे ना खूप वेळा आम्ही पुदिना लावला, म्हणजे भरपूर वेळा लावून झाला पुदिना, पण थोडासा जगतो, थोडे दिवस जगतो आणि नंतर काय होतं काय माहिती की पुढे तो वाढतच नाही, आपोआप तो मरून जातो असं होतं. तर त्यांना पण मी विचारलं तर त्यांनी पण साध्या कुंडीमध्येच लावलेला होता. पण मग काय होत असेल काय माहिती, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा का बरं असं होत असेल. तर मी आणला पुदिना खूप सारा, त्यांनी तोडून दिला मला मस्त. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला, इकडं कसं आहे आता ही जागा, इकडून थोडंसं ऊन पण असतं. मला असं थोडंसं जाणवलं की कदाचित एकदम जास्त ऊन पण चालत नसेल त्याला आणि बिलकुल ऊन नाही असं पण चालत नसेल कदाचित, म्हणून म्हटलं इथं थोडंसं ऊन असतं आणि बऱ्या वेळ सावली पण असते, मग इथं लावू म्हटलं आता. तर आता हा मनी प्लांट तुम्ही बघताय की तिकडं वर लावलेला आहे आपण, पण त्याची जी एक वेल आहे ना ती पूर्ण इकडं खालपर्यंत अशी मस्त पसरली होती. तर तिला वर करून घेतली मी. आता तिला आहे ना मस्त त्या वेलला दुसऱ्या एका बॉटलमध्ये वगैरे लावेल मी छान असं घरामध्ये ठेवण्यासाठी. आणि आता इथं थोडीशी जागा केली आणि त्याच्यानंतर आता म्हटलं इथं हा पुदिना एवढा पुदिना त्यांनी मला तोडून दिला होता छान. तर आता 2-3 सेक्शन करून मी लावून देणार आहे, असं 3-4 ठिकाणी लावून देणार आहे हा पुदिना.
त्याच्यानंतर एका ताईंची मला 2-3 वेळा कमेंट आली आणि माझ्याकडून त्यांना उत्तर देणं काही झालं नाही. त्यांची कमेंट होती की कानाचे जे होल असतात ते मोठे झालेले छिद्रे, तर त्याच्यासाठी काय करायचं. तर त्याच्यासाठी ना आपण जे पार्लर असतात ना मोठमोठे पार्लरांमध्ये, त्याच्यासाठी ते कान चिटकवण्याचं एक मशीन असतं त्यांच्याकडे, तर तिथून ते आरामात व्यवस्थित होऊन जातं. तर तुम्ही तिथं जाऊन बघा, तपास करून पहा तुमच्या आजूबाजूच्या मोठ्या मोठ्या पार्लरांमध्ये वगैरे. माझ्याकडे तर ते नाही आहे, पण आमच्या इथं मळनेरमध्ये पण गावातले जे पार्लर आहेत त्यांच्याकडे. तर चला आता म्हणजे ना निघून गेलं डोक्यातून, उत्तर द्यायचं होतं, सांगायचं होतं. तसं मी कमेंटला पण तिथं लिहिलेलं आहे, खाली टाईप केलेलं आहे, तर तेवढं वाचून घ्यायच्या. आणि आता इकडं छानपैकी पुदिना लावून झाला, तर जगला पाहिजे एवढंच आता म्हटलं गड्या, छान जगला पाहिजे. कारण आपण ते सुरू केलं आहे ना अल्कलाईन वॉटर प्यायचं, तर त्याच्यामध्ये पण रोज पुदिना टाकायसाठी मला लागतो. त्याच्यामुळे म्हटलं 2-3 पत्ते 4-5 पत्ते रोजचे मला लागतात, तर पुदिना आपला आपण लावलेला पाहिजे म्हटलं. तर यासाठी मी आता लावला आहे. बघू आता शेअर करेल तुमच्यासोबत नक्कीच की जगला की नाही जगला असं म्हणून. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती, ती म्हणजे तुम्ही बऱ्याचदा विचारत असतात तुझे ड्रेस छान आहे किंवा साडी छान आहे काय असं म्हणून. तर मी विचार केला, म्हटलं गड्या तुमच्यासोबत आहे ना जे मिशो हॉल असतात ना, तर तसे काही प्रोडक्ट्स मी मागवेल जे मला पाहिजे असतात, ते जे मला ठेवायचे ते पण, आणि जे मला असे वाटले की मी तुमच्यासोबत शेअर करावे आणि त्याचीवाली क्वालिटी वगैरे चेक करून काय जे असेल ते जेन्युअल रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि हे पा इकडं कांदे आहेत ना, तर ज्यांना कोंब फुटून जातो ते इकडे लावले होते ना मागे. तर हे जे आहेत ना आपल्याला, आपण जे काही आता कच्चे भाज्या खातो, सॅलिड वगैरे बनवतो, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पण आपल्याला उपयोगी पडतात कांद्याची पात. आणि आज पण आहे ना पा, मी मस्तपैकी 2 किलो आवळे घेऊन आली होती, ते मस्त वाफवून घेतले आणि त्याच्यानंतर आता इकडे ते मोकळे करून घेते आहे. काल परवाच्या दिवशी आपण खारे आवळे बनवले होते आणि आज म्हटलं, यांनी सांगितलं मला गोड आवडतात, गोड बनव म्हणे. म्हटलं ठीक आहे, आज मस्तपैकी साखर टाकून गोड आवळे बनवणार आहे. तर आवळे म्हटलं आता वर्षभर टिकतील असे जमवून ठेवणार आहे मी. रोज एक आवळा तरी असं खाल्ला पाहिजे, विटॅमिन सी तेवढं शरीरात जाईल, मुलांच्या पण आणि सगळ्यांच्याच, केसांसाठी स्किनसाठी खरंच खूप फायद्याचं आहे यासाठी. तर इकडे आता सगळे आवळे मी काढून घेतले पा, आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे. आणि ह्या दिवसांमध्ये कसं आवळे स्वस्त मिळतात, मला हे पडले 65 रुपये किलो असे. त्याच्यामुळे म्हटलं, आणि मागे तर 100 रुपये किलो होते, तेव्हा काही मी घेतले नाही. तर सोबत इकडं केशवचा पण चालू आहे, त्याचा पण अभ्यास घेत होती, कारण आज त्यांनी ट्युशनला मारली दांडी. आज नाटकं चालू होते त्याचे, आज मला जायचं नाही, माझं पोट दुखतं, माझं हे माझं ते. म्हटलं चला आजच्या दिवस ठीक आहे म्हटलं गड्या. तर घरी राहिला पण मग मी त्याला घरी जो काही अभ्यास होता ना तो करायला लावला, तेवढा 1.5 तास. म्हटलं करत बस घरी अभ्यास असं म्हणून. तर आता साखर टाकून घेतली मी, साधारण 2 किलो आवळ्यांना 1 ते 1.5 किलो साखर अशी मी टाकलेली आहे. काही जण बरोबरीची साखर टाकतात, पण मध्ये सगळा तो पाक नंतर हे होतो, तर त्याच्यापेक्षा म्हटलं असं थोडी कमीच साखर टाकलेली बरी. तर आता पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता हे उन्हामध्ये वाळवत राहील मग 2-3 दिवस. आणि परात माझी आधीचीच ती थोडीशी काळपट झालेली, कारण मी परातीमध्ये बासुंदी करते आणि त्याच्यामुळे ती थोडीशी पतली झाली. आता बासुंदी करून करून थोडं काळं काळं झालंय तिचं खाली बुंदाला. तर म्हटलं जाऊ दे, आवळे पण त्याच्यामध्येच सुकवते म्हटलं. आणि इकडं चालू आहे केशवचा अभ्यास. त्याच्यानंतर आता जे काही कपडे सुकलेले होते तर ते घरात घेऊन आलो आणि कृष्णपा मदत करत होती कपड्यांच्या घड्या करण्यासाठी. ती मला म्हणत होती व्हिडिओ घेऊ नको म्हणे माझा, पण तिला म्हटलं अगं तू जे काम करते ते मला शेअर करू दे बाई. कारण तिला आवडत नाही, ती म्हणते मम्मी नको, माझा नको व्हिडिओ घेऊ. मग ती कसं आता मोठी झाली आहे, तिच्या इच्छेप्रमाणे मला थोडंसं, तिला जर व्हिडिओमध्ये नाही यायचं आहे तर काम करताना, तर मला ते नाही घ्यावं लागणार असं आहे. तर चला आता दिवसभराचे थोडे कामं झाले, साधारण वाजले आहेत आता 2 ते 2:30 वाजलेले आहेत. मध्ये माझे क्लायंट पण झाले पार्लरचे, ते गेली होती तिकडं, 1.5 तास लागला मला. आणि आता अजून दुपारपासून सुरू होणार आहेत क्लायंट. आणि आजचा दिवस कसा होता माहिती आहे का, पूर्ण म्हणजे आता जो बिझी झाली मी 2:30-3 वाजेपासून, तर रात्री मला 10 वाजले होते. मध्ये आणखीन यांना घ्यायला गेली, मध्ये स्वयंपाक करायला आली. काल मस्तपैकी पालक आणि बाजरीची भाकरी केली होती रात्री जेवणासाठी. रात्रीच्या जेवणात मस्तपैकी भाकरी असली ना तर खूप छान राहतं, त्याच्यासाठी मस्तपैकी पातळ भाजी आणि तिच्यामध्ये काला चुरून असं खाल्लं. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.